आज आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार हा घटक बघणार आहोत, जो टीईटी परीक्षेमध्ये फार महत्त्वाचा आहे. सोबतच त्या संख्यांमध्ये मूळ संख्या आणि मूळ संख्यामध्ये जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते आज आपण बघणार. तर सर्वप्रथम बघूया नैसर्गिक संख्या. संख्येच्या प्रकारामध्ये नैसर्गिक संख्या त्यालाच काउंटिंग नंबर म्हणतो. मोज संख्या, मोजायची सुरुवात आपण 1 पासून करतो म्हणून त्याला मोज संख्या म्हणतात. 1 2 3 4 5 डॉट 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 म्हणजे अनंत, ते भरपूर आहे. त्यानंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्येमध्ये फक्त शून्य मिळवायचं आणि नंतर नैसर्गिक संख्या पूर्ण, हे झालं पूर्ण संख्या. त्यानंतर पूर्णांक. पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्या बघा, मी सुरुवात डॉट 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 केली आणि इकडे -2 -1 म्हणजे जे मायनस नंबर आहे ते इन्क्लूड इन पूर्ण संख्या. म्हणजे पूर्ण संख्या 0 1 2 3 4 अनंत तिकडे, आणि या साईडला निगेटिव्ह नंबर -1 -2 -3 -4 भरपूर आहे तसे. त्यानंतर समसंख्या. समसंख्या माहिती आहेत आपल्याला, ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 असतात. 2 4 6 8 10 12 हा समसंख्या. विषम संख्या. विषम संख्या ज्या समान आहेत त्या विषम. 1 3 5 7 9 भरपूर आहे. त्यानंतर मूळ संख्या हा फार महत्त्वाचा घटक आहे. बघा, मूळ संख्या म्हणजे काय? तर एखादी संख्या जर आपण घेतली, समज आपण घेतलाय 2, तर या संख्येला 2 3 5 7 ती संख्या आणि 1 न सगळ्यांना भाग जाते, आणि ज्या संख्येने त्या संख्येला भाग जातेच, तर ती संख्या आणि 1 वगळता कुठल्याही संख्येने भाग जात नाही, त्याला मूळ संख्या म्हणतात. 2 3 5 7 11 13 मूळ संख्या सुद्धा अनंत आहे. त्यानंतर संयुक्त संख्या. आता ज्या मूळ संख्या आहेत त्या संयुक्त संख्या 4 6 8 9 10. पण तुम्ही इथं बघता, मी म्हटलं मूळ नाही त्या संयुक्त, मग 1 कुठे गेला? 1 तर इथेही नाही आणि इथेही नाही. तर 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही. सुरुवात आपण 2 पासून करतो. ओके, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, 1 ही मूळही संख्या नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. त्यानंतर वर्ग संख्या. बघा, वर्ग संख्या जे आपण वर्गपाठ करतो किंवा 2 वेळा गुणाकार करतो त्या संख्येचा. 1 चा वर्ग 1 गुणिले 1 1, 2 चा वर्ग 2 गुणिले 2 4, 3 चा 9 4 चा 16 5 चा 25 डॉट डॉट डॉट. वर्ग कसं काढायचं यावर सोपे ट्रिक्स मी सांगणार, त्याचा वेगळा व्हिडिओ करू आपण. घनसंख्या. घनसंख्या म्हणजे 3 वेळा गुणाकार. 1 चा घन काढायचा 1 गुणिले 1 गुणिले 1, 2 चा 8 3 चा 27 4 चा 64 अशा पद्धतीने ते पण बघतो. त्यानंतर त्रिकोणी संख्या. हा त्रिकोणी संख्येवर सुद्धा बरेचसे प्रश्न टीईटी मध्ये विचारले जातात. तर त्रिकोणी संख्या सुद्धा महत्त्वाचा आहे. त्रिकोणी संख्या पहिली आहे 1, याच्यावर सुद्धा वेगळा व्हिडिओ करू. त्यानंतर त्याच्या 2 मिळवले 3, 3 मध्ये 3 मिळवले 6, 6 मध्ये 4 मिळवले 10, पुढची संख्या मिळवत चला 5 15, मग 6 मिळवावी लागते 21. त्यानंतर परिमेय संख्या. हा घटक परिमेय आणि अपरिमेय याच्यावर सुद्धा टीईटी परीक्षेमध्ये, विशेषतः टीईटी 2 या परीक्षेत, टीईटी पेपर 2 मध्ये दरवर्षी त्यावर एकतरी प्रश्न आहे. तर परिमेय संख्या जे P/Q फॉर्म म्हणजे अंश आणि छेद या रूपात लिहिता येतात त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. आपण त्याचे प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ, एक्सप्लेन करू. तर 1/2. आता इथे 2 लिहिलं, याला काहीच छेद नाही, त्याला काहीच छेद नाही, तिथं 1 आहेच. 2/1 म्हणजे P/Q फॉर्म मध्ये लिहिता येते भरपूर अशी काही. त्यानंतर अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय? बघा, √2 √3 हे जे रूट मध्ये आहे याचं पूर्ण वर्ग रूट मधून त्याला आपल्याला बाहेर काढता येणार नाही, म्हणजे त्यांचं वर्गमूळ निघणार नाही. हे आहे अपरिमेय संख्या. तर अशा पद्धतीने संख्यांचे काही प्रकार आहेत. आता आपण विशेषतः मूळ संख्येवर अभ्यास करणार. मूळ संख्या. बघा, मूळ संख्या म्हणजे म्हटलं मी की ती संख्या आणि 1 वगळून कुठल्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्या. मग त्या 1 ते 10 मध्ये किती? आता या ठिकाणी 2 ते 10 लिहिलं मी, कारण 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 2 ते 10 मध्ये मूळ संख्या 2 3 5 7 यांना कुठल्या संख्येने भाग जात नाही. 11 ते 20 यामध्ये 11 13 17 19. 21 ते 30 मध्ये 23 29.
31 ते 40 मध्ये 31, 37 अशा पद्धतीनं 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या या ठिकाणी मी लिहिलेल्या आहेत. त्या तुम्ही पाठ करून घ्यायच्या. ह्या पाठच पाहिजे, कारण यावर जर प्रश्न आला तर आपल्याला जास्त वेळ लागायला नको. त्या किती आहेत संख्यामध्ये बघूया. 2 ते 10 याच्यामध्ये 1 2 3 4 4 आहे. 11 ते 20 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 1 2 3 4 4 आहे. 21 ते 30 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 1 2. 31 ते 40 मधल्या मूळ संख्या 1 2 31 37. 41 ते 50 मध्ये किती आहेत? 41 43 47 3. 51 ते 60 मध्ये 53 59 2. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 2. 71 ते 80 मध्ये 1 2 3. 81 ते 90 मध्ये 1 2 आणि 91 ते 100 मध्ये 1. तर अशा पद्धतीनं 1 ते 100 मध्ये जर मूळ संख्या विचारल्या किती आहे तर यांची बेरीज करा. किती आहे? 4 4 8 8 आणि 2 10 10 आणि 2 12 12 आणि 3 15 15 अधिक 2 17 17 आणि 2 19 19 आणि 3 22 22 आणि 2 24 आणि 1 25. म्हणजे 1 ते 100 च्या दरम्यान एकूण मूळ संख्या आहेत 25. त्या अशा पद्धतीनं 44 22 32 23 21 जर नंबर पाठ केलं 44 22 32 23 21 बघा एवढ्या संख्या 1 ते 100 च्या दरम्यान आहे. आणि तुम्हाला ते 1 ते 50 मध्ये किती आहे हे जर प्रश्न आला तुम्ही लगेच सांगू शकता किती आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं आपण लक्षात घेतलं की 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळ संख्या समजली आपल्याला 1 ते 100 च्या दरम्यानच्या मूळ संख्या 25 आहेत. म्हणजे संयुक्त संख्या किती 1 ते 100 मध्ये तर 74. कारण 100 मधून 25 गेले 75 पण 1 हे दोघातही नाही म्हणून संयुक्त संख्या 74. त्यानंतरचा घटक घेणार आपण मूळ संख्यामध्ये बघा जोड मूळ संख्या. याला जोड मूळ संख्याला जुड्या मूळ संख्या सुद्धा म्हणतात. आता जोड मूळ संख्या बघा म्हणजे काय? जोड मूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या की ज्यांच्यातला फरक आहे 2. म्हणजे हे आता 1 ते 100 च्या दरम्यानच्या ज्या मूळ संख्या लिहिल्या मी आता याच्यामधून जोड मूळ संख्येच्या काही जोड्या काढलेल्या आहेत. 3 आणि 5. 3 आणि 5 मध्ये बघा 5 वजा 3 2 मध्ये 3 आणि 5 मध्ये 2 चा फरक आहे. मग ही झाली जोड मूळ संख्या किंवा जुड्या मूळ संख्या. 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73 या जोड मूळ संख्येच्या 1 ते 100 च्या दरम्यान 1 ते 100 च्या दरम्यान 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 जोड्या आहेत. 1 ते 100 च्या दरम्यान जोड मूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. ते आपण इथे लिहिलेले आहेत ते लक्षात असू द्या. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जोड मूळ संख्या समजलं असेल. म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्या 2 चा फरक आहे. त्यानंतर सहमूळ संख्या. सहमूळ संख्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता सहमूळ संख्येलाच सापेक्ष मूळ संख्या सुद्धा म्हणतात. नाव काही पण येऊ शकते. सहमूळलाच सापेक्ष मूळ. सहमूळ संख्या आणि सापेक्ष मूळ संख्या एकच. जोड मूळ संख्या आणि जुळ्या मूळ संख्या एकच. सहमूळ संख्यामध्ये बघा एक उदाहरण घेतलं आहे 25 आणि 39. सहमूळ संख्यांचा अर्थ काय होते की असे दोन संख्या की ज्यांच्यात सामायिक विभाजक एकही नाही. म्हणजे एक राहणार एक सोडून. म्हणजे 25 आणि 39. 25 ला 5 ने भाग जातो पण 39 ला जात नाही. 39 ला 3 ने भाग जातो पण 25 ला जात नाही. म्हणजे अशा संख्या ज्याच्यात सामायिक विभाजक एकही नाही. विभाजकावरचा व्हिडिओ आपण काल बनवलेला आहे. ज्याला विभाजक माहित नसतील त्यांनी कालचा व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर 5 6 ही संख्या लिहिली. आता याच्यामध्ये बघा क्रमागत संख्या आहे. 5 नंतर 6 म्हणजे 2 क्रमागत ज्या संख्या आहेत त्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असतातच. 5 6 या ठिकाणी 83 83 आणि 84 क्रमागत संख्या आहेत त्या सहमूळ संख्या. नक्कीच तुम्हाला जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या समजल्या असतील. जोडमूळ संख्या म्हणजे 2 चा फरक दोन मूळ संख्यांमध्ये आणि सहमूळ संख्या अशा संख्या की ज्याच्यात सामायिक विभाजक एकही नाही किंवा क्रमागत ज्या संख्या आहेत त्या लगेच समजायच्या की सहमूळ संख्या आहे. तर अपेक्षा अशी करतो की सगळ्यांना मूळ संख्या हे कन्सेप्ट समजले